नमस्कार. ग्रो अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. बघा, 9 नोव्हेंबर रोजी आपला जो पेपर झालेला आहे राज्यसेवा पूर्व परीक्षा 2025 यामधला एक संवर्ग आहे, तो म्हणजे वन सेवा फॉरेस्ट. तर आपण या ठिकाणी फॉरेस्टचा कट ऑफ या ठिकाणी काय करणार आहे, प्रेडिक्ट करणार आहे. तर लक्षात घ्या, ही जी फॉरेस्टची जाहिरात आहे तर यासाठी स्पेसिफिक एज्युकेशन क्वालिफिकेशन असणारेच विद्यार्थी याला काय येतं, क्वालिफाय आहे. त्यामुळं जी मुळात एकूण संख्या आहे त्यामधून बऱ्यापैकी संख्या ही फिल्टर होऊन येणार आहे. तर अर्थात कट ऑफ थोडा कमी लागणार आहे, यामध्ये कुठेही डाऊट नाहीये. जागांची जी संख्या आहे ती सुद्धा छानपैकी या ठिकाणी आहे. मागच्या वेळेस टोटल 48 जागा होत्या, यावेळेस ती संख्या 144 जागा आहेत. तर छान जागा आहेत. आता आपल्याला काय करायचं आहे की त्याचा जो कट ऑफ आहे की एक्झॅक्टली किती कट ऑफ या ठिकाणी लागणं अपेक्षित आहे त्या हिशोबाने आपण या ठिकाणी काय करूया, कट ऑफ प्रेडिक्ट करूया. बघा, हा जो कट ऑफ आहे अर्थात दरवेळेचा काही डिस्क्लेमर आहे की जे सांगितलं पाहिजे. तर तुमचे विद्यार्थ्यांचे जे मार्क्स आहे, आमच्यापर्यंत पोहोचलेले स्कोर आहे, त्यावरून आपण प्रेडिक्ट करतोय. जागांची संख्या आहे, त्याच्यानंतर पेपरची डिफिकल्टी लेवल आहे. तर या सगळ्या गोष्टी आहेत ज्या आपल्या कट ऑफवर काय करत असतात, प्रभाव पाडत असतात. त्या हिशोबाने आपण काय करूया, हा कट ऑफ किती लागेल ते या ठिकाणी बघूया. अर्थात हा कट ऑफ जर तुम्हाला आवडला नाही तर तुम्हाला हा व्हिडिओ याच ठिकाणी सोडून द्यायचा आहे. काहीही टेन्शन घ्यायचं नाही. आपल्या मनाला जे योग्य वाटते तेच आपल्याला करायचं आहे. कारण हा जो कट ऑफ आहे तुम्हाला आवडेलच असं काही नाहीये. कारण काय आहे की काही विद्यार्थ्यांना वाटू शकतं की कट ऑफ जास्त आहे, कमी आहे, व्हॉट एव्हर. तर मला असं वाटतं की ग्रो अकॅडमी मार्फत जे आतापर्यंत आम्ही कट ऑफ प्रेडिक्ट करतोय, इव्हन दो मागच्या वर्षीचा सुद्धा मी कट ऑफ 135च्या रेंजमध्ये प्रेडिक्ट केला होता, जो की 133 पॉईंट समथिंग कट ऑफ मागच्या वेळेस लागलेला होता. तर असो, जे आहे आता आपण पटापट काय करूया, जागांची एकदा संख्या ओव्हरलुक करूया की किती जागा आहेत. बघा, जागा आहेत 144 जागा. त्यामध्ये जर बघायला गेलं तर अनुसूचित जातीसाठी मेलच्या 8 जागा आहे, महिलांना 4 आहे. ओपनच्या खूप चांगल्या जागा आहेत. ओपन मेलच्या 49 आहे, फिमेलच्या 24 आहे. त्याच्यानंतर ईडब्ल्यूएस मेल 5 आहे, फिमेल 2 आहे. नंतर एसीबीसीच्या 8 आहे, 4 आहे. ही सगळी जाहिरात तुमच्या समोर आहे. तर आपल्याला या सगळ्या संख्येनुसार आपल्याला काय करायचंय, कट ऑफ बघायचा आहे, तो किती लागणं अपेक्षित आहे. येस, बघा, जो या ठिकाणी काही कॅटेगरीज आहेत त्या कॅटेगरीज आपण सोडलेल्या आहेत. बऱ्यापैकी प्रिलिमचे कट ऑफ सगळ्या कॅटेगरीजसाठी बऱ्यापैकी सेम लागत असतात, हे सगळ्यांना माहिती आहे. आपण आता हे जे कट ऑफ आहे हे प्रेडिक्ट करताना आपण खालून सुरुवात करूया. बघा, फॉरेस्टचा ईडब्ल्यूएसचा जो कट ऑफ आहे तर तो आहे 107 to 111, म्हणजे 107 ते 111. कोण? ईडब्ल्यूएस मेल साठीचा हा कट ऑफ या ठिकाणी लागणं अपेक्षित आहे, मेल वर्गासाठी. यस, नेक्स्ट बघा, एसटी साठी हा आहे 104 ते 108. नेक्स्ट बघा, एससी साठी आहे 109 ते 113. या रेंज मध्ये हा कट ऑफ लागणं अपेक्षित आहे. आणि नंतर बघा, ओपन, ओबीसी आणि एसीबीसी या तीनही कॅटेगरीसाठी एकच कट ऑफ लागणं अपेक्षित आहे, तो आहे 115 ते 119. या रेंज मध्ये कट ऑफ लागणं अपेक्षित आहे. बघा, जे विद्यार्थी सध्या व्हिडिओ बघत आहेत तर यांना हा कट ऑफ थोडा जास्त वाटू शकतो, यामध्ये कुठेही शंका नाही. परंतु मार्केट मधले मार्क्स आहेत, जरी तुमच्या जागा या 144 असतील तरी सुद्धा, इव्हन दो काही स्पेसिफिक क्वालिफिकेशन वाले विद्यार्थी या ठिकाणी लागणार आहे, तरी सुद्धा हा कट ऑफ या रेंज मध्ये लागणं अपेक्षित आहे. कारण फार कमी कट ऑफ येणार नाहीये. बऱ्यापैकी सायन्स बॅकग्राऊंड वाले खूप जास्त विद्यार्थी आहेत, तर त्या हिशोबाने जर बघायला गेलं तर हा कट ऑफ या ठिकाणी अपेक्षित आहे. तर 115 ते 119 हा कट ऑफ या ठिकाणी लागू शकतोय ओपन, ओबीसी आणि एसीबीसी मेल साठीचा. यस, नेक्स्ट बघा, आपण फिमेल साठी या ठिकाणी कट ऑफ प्रेडिक्ट करू. तर ईडब्ल्यूएस फिमेल, काय ईडब्ल्यूएस फिमेल चा जो कट ऑफ आहे तर तो या ठिकाणी लागू शकतोय 102 ते 106. या रेंज मध्ये ईडब्ल्यूएस फिमेलचा कट ऑफ अपेक्षित आहे. नेक्स्ट बघा, एसटी साठी 101 ते 105 या रेंज मध्ये हा कट ऑफ फिमेल साठीचा लागणं अपेक्षित आहे. एससी साठी 104 to 108. आणि नंतर बघा, इथे ना ओपन फिमेल, ओबीसी आणि एसीबीसी या तीनही फिमेल साठी
या तिन्ही फिमेल साठी एकच कट ऑफ अपेक्षित आहे. तो कट ऑफ असा असणार आहे 108 ते 112. म्हणजे बघा ह्या रेंज मध्ये हे सगळे कट ऑफ अपेक्षित आहे. जर तुम्ही या रेंज मध्ये असाल तर अर्थात तुम्ही अभ्यास करायला हरकत नाहीये. यामध्ये सेकंड की नुसार जे काही चेंजेस होणार आहे, मार्क्स वाढणार आहे, कमी होणार आहे, ते कोणतेही बदल आपण या ठिकाणी ध्यानात घेतलेले नाही. आत्ताचे जे तुमचे मार्क्स आहे या मार्क्स नुसार हे कट ऑफ लागणं अपेक्षित आहे. तर बघा या ठिकाणी ज्यांना खरंच वाटत असेल की या रेंज मध्ये माझे मार्क्स आहे आणि त्यांना जर ट्रस्ट असेल गृह अकॅडमीच्या आतापर्यंतच्या कट ऑफला, कारण बरेचसे विद्यार्थी फॉलो करतात, त्यामध्ये जर बघायला गेलं तर आपले कट ऑफ हे आतापर्यंत बऱ्यापैकी जुळत आलेले आहे. यामध्ये कुठेही शंका नाहीये. तर तुम्हाला या रेंज मध्ये मार्क्स असतील तर नक्कीच लगेच आणि आत्ताच्या आता आपल्या अभ्यासाला सुरुवात करायला हरकत नाहीये. तर या हिशोबाने आपल्याला करायचं आहे. नंतर बघा नेक्स्ट की तुम्ही जर गृह अकॅडमीच्या चॅनलला फर्स्ट टाइम असाल, अजून आमचं चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर आपलं हक्काचा प्लॅटफॉर्म आहे, आपल्याला काय करायचंय, चॅनल सबस्क्राईब करायचंय. थांबूया आपण. धन्यवाद.